रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या. पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा वारी विशेष चिंतन मालिका प्रवचन मालिका चालू आहे. आणि आज वारी विशेष भाग 5. आपल्याला कल्पना आहे, थोडा मागोवा जर घेतला तर पहिल्या दिवशीच्या भागामध्ये आपण वारी वारकरी या दृष्टीने विचार केला. दुसऱ्या दिवशी पंढरीची वारी आहे माझे घरी या अभंगावर चिंतन केलं. 2 दिवस त्या अभंगावर चिंतन केलं. आणि चौथा भाग म्हणजे जो मागचा भाग झाला त्यात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल या अभंगावर चिंतन केलं. आणि हेच चिंतन आपल्याला पुढे चालू ठेवत असताना आज आणखी एक तुकोबारायांचा प्रसिद्ध असा आपल्या सर्वांच्या ऐकण्यातला असलेला परिचित असलेला अभंग चिंतनासाठी घेऊन आलेला हो. पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेचा आजचा हा 5वा भाग. आणि या 5व्या भागाकरता निवडलेला संत कृपेने संतांच्या आशीर्वादाने निवडलेला श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो. तुकोबारा म्हणतात, पंढरीशी जारे आल्यानो संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, मागील परिहार पुढे नाही शिण, मागील परिहार पुढे नाही शिण, झाल्या दर्शन एक वेळ, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडे उतावीळ, तू कामने नेदी आणि काचे हाती, तू कामने नेदी आणि काचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. असा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. पंढरीचा महिमा सांगणारा, पंढरी महिमा प्रकरणातला आणि उपदेश तर आहेच आहे या अभंगामध्ये. कारण संतांच्या प्रत्येक अभंगातून उपदेशच असतो महाराज. काही अभंग विचाराचे आहेत, काही अभंग विश्वासाचे आहेत, काही अभंग स्वार्थी आहेत, काही अभंग परार्थी आहेत. हा अभंग तुकोबारांचा उपदेशात्मक जरी असला तरी विचाराचा अभंग आहे. तुकोबा या अभंगातून आपल्याला आपला विचार जागृत करून सांगतात की बाबा रे, तू या संसाराला आला ना, आल्यानो संसाराला आला ना, या संसारामध्ये बुटमळत पडलाय ना, संसारामध्ये खिचपत पडलाय ना, संसारामध्ये डुबलाय ना, संसारामध्ये बुडलाय ना, मग काय कर, पंढरी शेजारे आल्यानो संसार, पंढरीला जा. तुकोबारा उपदेश कुणाला करतात? तुकोबारा हा उपदेश कुणाला करतात? तुकोबारांचा अभंग बारकाईने जर बघितला तर काय म्हणतात? पंढरीशी जारे आल्यानो संसार, जो कोणी या संसाराला आला त्यांनी पंढरीला जा. आता संसाराला तुम्ही म्हणा आम्ही संसार, काही लोक म्हणतील नाही बाबा आम्ही संसारिक नाहीये. का हो? म्हणजे आम्ही लग्नच केलं नाही, बायको नाही म्हणजे संसार नाही, असा इथे अर्थ अपेक्षित नाही. काय म्हणतात, नाही आमचं लग्न झालं पण मुलं बाळ नाही, मग कुठं संसार आहे आम्हाला? आम्हाला संसार नाही. बायको नसणं, मुलं बाळ नसणं, घरदार नसणं म्हणजे संसार नसणं किंवा आपण संसारिक नाही असा त्याचा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आम्ही प्रत्येक जण संसारात आहो, पण ज्यांचे लग्न झाले नाही, ज्यांना मुलं बाळ नाही, ज्यांना घरदार नाही, जे भटकते आहे, जे रोडवरती भटकता, घर नाही, दार नाही, नातेवाईक नाही, कोणी जरी नसले, अनाथ जरी असले तरी ते संसारिकच आहेत महाराज. म्हणून कुणीही असू द्या, त्या संसारिकाला तुकोबारायांचा उपदेश आहे. तुकोबारा म्हणतात, पंढरी शेजारे आल्यानो संसारा, त्या संसाराला तुम्ही आलात ना. बघा तुम्ही म्हणाल का हो असं कसं, तुम्ही संसाराची व्याख्या अशी कशी करता? अहो संसार त्यालाच म्हणतात जो जन्माला आला ना तो संसारिकच आहे. तो जीव म्हणून जो आला तो संसारिक.
आपण आपल्या आत्म्याला आत्मा समजतो, जीव समजतो, काय समजतो? आपण आपल्या स्वतःला जर जीव समजतो, मग जीव समजलं म्हणजे संसारिक. आता थोडं वेदांत आणि ते मला सांगता येणार नाही, आणि आपल्याला पण ते ऐकावं नाही ऐकावं, कितपत पचेल का आपल्याला पचेल कदाचित, पण मला सांगता येणार नाही. वेदांत कठीण आहे महाराज. जीवनमुक्त, विदेहमुक्त असणं आणि जीव असणं. तुम्ही आम्ही सर्व जीव म्हणून या जगतामध्ये वावरत असताना आपण जीव आहे ना, आपल्याला सुखदुःखाची जाण आहे ना, आपल्याला लाभ हानी सांसारिक दृष्टीनं का होईना कळते ना, मग आपण जीव आहो म्हणजे आपण संसारिक आहो. आणि मग आपण हे बघा, काही महाराज मंडळी त्यांना कोणीच नाही पण स्वतःचा मठ आहे. मठ सुद्धा संसारच होतो. काय सांगावं महाराज. एक सांगू तुम्हाला, जीव म्हणून जो आला तो संसारिक आहे, आणि या जीव म्हणून आल्यानंतर सुख आणि दुःख या सर्वांचा त्या ठिकाणी विचार होत असतो. आणि म्हणून सुख दुःखाचा विचार करत असताना दुःखात आहो आपण. प्रत्येक जण संसारात आहे म्हणजे दुःखात आहे. कारण मुळात आपल्याला माहिती आहे संसार कसा आहे. मला करतो संसार एक सार भगवंत, किंवा संसार दुःख मूळ, सर्वांना प्रमाण माहिती आहे, पाठ आहे आपल्या सर्वांचे प्रमाण आहे. मग असा फलकट संसार आहे, दुःखद संसार आहे. या संसारामध्ये दुःखच दुःख आहे, नाही का. सुख पाहता जेव्हा पाडे दुःख पर्वता एवढे, असं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. आणि मग संसारिक म्हणून जन्माला आलो, आणि मग सुख आणि दुःख आम्हाला कळत नाही, आणि मग आम्ही जर दुःखात आहो असं जर संत महात्मे जर तुम्हाला आम्हाला सांगतात, कारण संत महात्म्यांच्या बघणं होत नाही ना हो. बुडता आहे जनांना देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून, त्यांना कळवळा येतो, त्यांना आपलं दुःख बघवल्या जात नाही, म्हणून ते संसारामध्ये दुःखात अडकलेल्या जीवाला या ठिकाणी उपदेश करतात की बाबा रे, या संसाराला आला ना मग काय कर, पंढरीशी जा रे आल्यानो संसार. आपला अभंगच तो आहे, पंढरीशी जा रे आल्यानो संसार. का हो मा उपदेश कुणाला आहे? ओ उपदेश तुम्हा मला आहे ना. मानव जाती जन्मलेल्या माणसाला हा उपदेश आहे. पशुपक्षाला उपदेश करून फायदा आहे का? आता पशुपक्षाला सांगितलं, कोंबड्यांना सांगितलं का पंढरीला जा दिंडी काढा. कोंबड्यांना शक्य आहे का? ऐकलंय कसं कधी? कोंबड्यांची दिंडी क्रमांक 125, बकऱ्यांची दिंडी क्रमांक 131, बैलांची दिंडी, माकडांची दिंडी, पक्ष्यांची दिंडी पंढरपूरला निघालेली वारीसाठी ऐकलं का? त्यांना उपदेश करून फायदा नाही ना. कारण मनुष्य देहीचे ज्ञान सर्वता असे ना. आहार निद्रा भय मैथुनंचू. आहार निद्रा भय मैथुन ह्या चारही गोष्टी जरी सर्वांच्या ठिकाणी असल्या तरी मनुष्य देहाचं जे ज्ञान आहे, मनुष्य देहामध्ये प्राप्त झालेलं ज्ञान सर्व पशु पक्ष्यांच्या ठिकाणी नसतं. म्हणून हा जो उपदेश आहे, तुकोबाराय जो हा उपदेश करतात, हा तुम्हा मला मानव जातीला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला करतात की बाबा रे, पंढरीशी जा रे आल्यानो संसार. का हो? मानव जातीतल्या प्रत्येकाला करतात का? हो, प्रत्येकालाच करतात. कारण तिथे वर्णाभिमान विसरली याती, नाही का. वर्ण कोण जात कोण काही नाही महाराज. कोणीही असू द्या, प्रत्येकाला उपदेश आहे. कारण इतर तीर्थाचा जर विचार केला तुम्हाला सांगतो, काही तीर्थांना जाण्याचे नियम आहेत. काशीला जावं लागतं. काय करावं लागतं महाराज? काशीला जायचा वेगळा नियम आहे. तिथे गयेला जायसाठी वेगळा नियम आहे, वेगळी पात्रता आहे. पण पंढरपूरला तसं काही नाही. पंढरपूरला कोणीही चोखवाऱ्या म्हणतात ना, खटनटे यावे, खटनटे यावे, खटनटे यावे, शुद्ध होऊनिया जावे, शुद्ध होऊनिया जावे. खटनटे या कोणी असू द्या महाराज, कोणी असू द्या, कसाही असू द्या, पंढरपूरला आला की तो शुद्ध होईल. तुकवाऱ्या म्हणतात ना हो, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, उतारी कासे
लावणी उतरी कासे लावणी मुड पापी जैसे तैसे मुड पापी जैसे तैसे कोणी असू द्या, मूर्ख असू द्या, शहाणा असू द्या, आंधळ असू द्या, पांगळ असू द्या, बहिरा असू द्या, तरणा असू द्या, म्हातारा असू द्या, कोणी असू द्या, कोणी असू द्या, नर असू द्या, नारी असू द्या, महाराज आदी करुणी वेश्याही कोणी असू द्या, हो पंढरपूरला जा असं तुकोबाराय म्हणतात. कारण या संसाराला तुम्ही आला आहेत ना, का हो तुकोबाराय, तुम्ही आम्हाला असं सांगत नाही की काशीशी जाऊ जा रे आल्यानो संसारा, अयोध्येशी जा रे आल्यानो संसारा, सोमनाथाशी जा रे आल्यानो संसारा, वैष्णवदेवीशी जा रे आल्यानो संसारा. तुकोबाराय तुम्ही असं का म्हणत नाही? तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा कुठल्याही तीर्थक्षेत्राला जाणं वाईट नाही, त्याचा मी निषेध करत नाही, पण तुमची कुवत, तुमची पात्रता, तुम्हाला योग्य असेल तो मार्ग मी सांगतो. कारण पंढरपूरला असं आहे महाराज, पंढरपूरला गेल्यानं कोणाचाही उद्धार शक्य आहे. तिथे मंत्र तंत्र जप विधी याची आवश्यकता नाही. 4 ब्राह्मण घ्यायचे, नदीकाठी जायचं, तर्पण करायचं, अर्पण करायचं, यज्ञ करायचं, या नाही, आवश्यकता नाही. तिथं जायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, रामकृष्ण म्हणायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, उद्धारच आहे ना हो. किती प्रमाणात आहे आपल्याला माहिती. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील किंवा तुका म्हणे मोक्ष देखील कळस. अनेक उदाहरणं आहेत, अनेक दृष्टांत आहे, अनेक प्रमाण आहेत, बरेच प्रमाण सांगता येतील. तात्पर्य आहे, तुकोबाराय तुम्हा मला संसाराला आलेल्या प्रत्येक माणसाला उपदेश करतात की बाबा रे, जन्माला आला ना, या संसाराला आला ना, मग काय कर, पंढरपूरला जा, पंढरीशी जा रे आल्यानो संसार. तुकोबारायांनी आणखी 1-2 ठिकाणी तुकोबारायांचं प्रमाण जर बघितलं तर तुकोबाराय संसाराला आलेल्या माणसांनी काय करावं हे सांगतात बघा. आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग, शरण जा उदारा पांडुरंग, शरण जा उदारा पांडुरंग. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. उठा वेग करा, तातडी करा. कारण काय महाराज, आपण संसारामध्ये खूप तातडी करतो, परमार्थामध्ये तातडी करतो आपण. पण परमार्थामध्ये आजच यावर्षीच वारीला गेलो, लगेच आपल्याला वाटतं हे नाही मिळालं का, ते नाही मिळालं का. 2 दिवस पोथी वाचली की लगेच 3ऱ्या दिवशी फळ नाही मिळालं का. 4 दिवस मंदिरात गेलं की लगेच 5व्या दिवशी अरे आमचं असं का. परमार्थामध्ये फलाची तातडी नाही, पण परमार्थ करण्याची तातडी केली पाहिजे. महाराज म्हणतात ना, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. यालाच म्हणायचं उठा वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा. या संसाराला आलात ना, या संसारामध्ये तू आहेस ना, जीव म्हणून जगतो आहे ना, मग एक काम कर, तुला सुख पाहिजे, तुला देव पाहिजे, तुला मुक्ती पाहिजे, तुला मोक्ष पाहिजे, मग एकच कर, काही करायची आवश्यकता नाही. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीला जा, पंढरीचा वार करी हो, पंढरीची वारी कर. आणि मग पंढरीची वारी करण्यासाठी तुकोबाराय तुम्हाला या ठिकाणी उपदेश करतात की पंढरीला जा, पंढरीला जा. आता अनेक अंगाने याचा विचार करता येईल की पंढरीशी जा का म्हणतात. तर मी सांगून गेलो, इतर तीर्थक्षेत्राला जाऊ नका असं महाराज म्हणत नाही, पण इथे जाऊ नकाही म्हणत नाही, जाई म्हणत नाही, इथे जा असं सांगतात. त्याचं कारण तुकोबारायांना माहिती आहे की पंढरपूरला गेल्यानंतर तिथे उद्धार होतो. कारण पुंडलिकरायाला देवाने वर दिला, पुंडलिका दिदला वर करुणा करे विठ्ठले, मुडपापी जैसे तैसे उतरी कासी लावणी. पुंडलिकरायाला वर दिलाय की जो कोणी माझ्या पंढरपूरला येईल त्याचा उद्धार होईल, त्याचा उद्धार देवा तू कर असं सांगितल्यामुळं प्रत्येकाचा उद्धार व्हावा या हिताचा विचार करून तुकोबाराय म्हणतात की बाबा रे,
पंढरी शेजारे आल्यानो संसार. काय पंढरी शेजारे आल्यानो संसारावर आजचं आपलं चिंतन होईल काय? आणि मोठं चिंतन आहे महाराज याच्यावरती. महाराज म्हणतात पंढरपूरला जा, पंढरीचा वार करी हो, आषाढी कार्तिकी नुसतं पंढरपूरला जातो, देवाचा आवडता हे होईल. नाथ महाराज म्हणतात ना हो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. कोण म्हणतात? एकनाथ महाराज म्हणतात. अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. महाराज पंढरीपर अभंग बघून घ्या. नाथराय सुद्धा म्हणतात, नामदेवराय म्हणतात, जनाबाई म्हणतात. जनाबाई तर म्हणतात पाहे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी डोळा पाहावी पंढरी. कोण म्हणतात? जनाबाई म्हणतात. तुकोबाराय सारखे संत, माऊली ज्ञानोबारायांचं आपल्याला प्रसिद्ध माहिती आहे बघा. पंढरपुराने न कुठे किंवा जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा पुलिया, ओ भेटे न माहेरा पुलिया, जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा पुलिया, ओ भेटे न माहेरा पुलिया. माऊली सुद्धा म्हणतात मी पंढरपूरला जाईन. सर्व संत महात्मे पंढरपूरला जाईन म्हणतात. आणि मग असं म्हणत असताना तुम्हा मला सुद्धा उपदेश करतात की बाबा रे पंढरीला जा, पंढरीला जा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. आता पंढरीला गेल्यानं काय होते काय नाही होत हे सर्व आपल्याला अनेक अभंगातून त्यावर दृष्टिक्षेप टाकता येईल, आपल्याला बघता येईल, चिंतन करता येईल त्या दृष्टीनं. पण विषय असा आहे महाराज का हो, पंढरपूरला ठीक आहे आम्ही जाऊ, तुम्ही जा म्हटलं आम्ही जातो. तुकोबाराय तुम्ही सांगताय ना पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, आम्हाला ते पटलं, आम्ही पंढरपूरला जातो. पण मला एक सांगा, त्या पंढरपूरला आमच्या ओळखीचं कोणी नाही ना हो. ओळखीचं म्हणजे देव कुठे आहे? तो देव जो आहे ना त्या देवाचा आम्ही ऐकलाय. आमच्या ओळखीचा म्हणजे आम्ही ऐकू नये. तो पंढरपूरचा देव आहे ना, तो राजा आहे म्हणे पंढरपूरचा. पंढरपूरचा देव हा राजा आहे ना, हो आहे ना. कारण चंद्रभागेच्या तीरावरती एक जे नगर आहे ना भीमातिरी, एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तिथीला मुकाशी 4 भुजा त्याशी, बाईला 16,000 रे. 16,000 बायका आहे त्याला. आमच्याकडे लक्ष देईल का? आपल्याला माहिती आहे 16,000 बायका म्हणजे विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्याची रुक्मिणी माता आपल्याला माहिती आहे. 16,000 बायका ज्या म्हणतात ते कृष्ण अवतारातूनच द्वारकेवरून सरळ त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले. पुंडलिकाच्या जवळ पुंडलिकाने वीट फेकली, उभे झाले. म्हणून पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, या बाबतीत कुठेही दुमत नाही. जेने गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. महाराज म्हणतात की विटेवरची माऊली म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि हा राजा आहे ना, हा राजा आहे. हा राजा असल्या कारणाने त्या ठिकाणी एका अभंगामध्ये वर्णन सुद्धा आलाय महाराज. पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम, पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम, आंधळा जीवीचे तो जाणतो धर्म. मी का सांगितले प्रमाण? पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम राजा त्या ठिकाणी हा विठ्ठल पांडुरंग परमात्मा आहे. आणि हा एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, तर आम्ही गेल्यावर तो आम्हाला भेटेल का? आम्हाला दाद देईल का? कारण मोठ्यांच्या घरी जाणं एवढं सोपं आहे का हो? तिथे गेल्यावर भेटेल का? मिनिस्टरकडे जायचं असलं जाता येते का महाराज? नाही ना. त्याचा पीए भेटत नाही हो. मिनिस्टर दूर राहिला, आमदार भेटत नाही, आजकाल तर नगरसेवकही भेटत नाहीत. भाऊ कठीण आहे नाही का? मी का सांगतो आहे
आम्ही त्याचं वर्णन ऐकलं आहे. तो मोठा आहे, विश्वाचा जनित आहे, तो या ब्रह्मांडाचा धनी आहे, त्रैलोक्याचा नायक आहे. आणि मग असा ब्रह्मांडाचा अधिपती, त्रैलोक्याचा नायक, विश्वाचा जनिता असलेला हा देव पंढरपूरला आहे. तुम्ही म्हणता आम्हाला पंढरीशी दारे आल्यानो संसारा, आम्ही तिथे गेलो, तो आम्हाला तो भेटेल कसा? तुकोबार आहे या अभंगाच्या या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात सांगतात की अरे घाबरू नका, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा, पंढरीशी दारे आल्यानो संसारा, पंढरीशी दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा, पंढरीशी दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात घाबरू नका, तो राजा आहे, तो देव आहे, देवाचाही देव आहे, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. अहो काय सांगू, हा देव किती मोठा आहे पंढरपूरचा. इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजिती, सर्व देव ज्याची पूजा करतात महाराज, असा हा पंढरपूरचा पांडुरंग. आणि एवढा मोठा देव, तुम्ही म्हणता आम्हाला पंढरपूरला जा, तो आम्हाला भेटेल कसा? तो आम्हाला दाद देईल कसा? तो आमचं ऐकून घेईल का? अशी शंका कोणाला आली असेल. त्यामुळे तुकोबारायांनी त्याचं स्पष्टीकरण देताना सांगितलं नाही नाही नाही, घाबरू नका. अहो तो काही मोठ्यांचाच आहे असं नाही, तो काही श्रीमंताचाच आहे असं नाही, तो तुमच्या आमच्या सर्वांचा, दीन दुर्बलांचा आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग. आता एक सांगू का तुम्हाला, दिनाचा सोयरा पांडुरंग यावर बरंच काही आपल्याला चिंतन करता येईल. आपण ते करूयात. तुर्तास आज या भागात इथेच थांबू. पुढच्या भागामध्ये सुद्धा याच अभंगावर चिंतन करायचं आहे. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंगाच्या पदावर सुद्धा आणखी आपल्याला चिंतन करायचं आहे. ते पुढच्या भागात करू. तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आपली वारीचे दिवस आहे, आपलं संतांचं भजन करणं कर्म प्राप्त आहे आणि ते आपण करतोच. मग चला करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हा एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिकावर दरी ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.